नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. निमंत्रणावरून झालेल्या वादामुळे शरद पवार उपस्थित राहणार का याकडे लक्ष. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधिमंडळामध्ये घोषणा. शेवटच्या वेतनाच्या 50% इतकं निवृत्ती वेतन मिळणार. शिंदेंची माहिती. 5 आणि 6 तारखेला मवियाची बैठक. प्रकाश आंबेडकर बैठकीला असणार. वंचितसोबत राहावी ही आमची ही इच्छा. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळेंकडून बारामती लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर. तुतारी चिन्हासह स्वतःच्या नावाचा सुप्रिया सुळेंकडून स्टेटस शेअर. पुण्याच्या भोरमध्ये सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटेंची भेट घेतली. सुनेत्रा पवारांकडून अनंतराव थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस. मात्र दोघांच्या भेटीमुळे चर्चाला उधाण. अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात. शरद पवारांनी शिरूरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. अजित पवारांकडून शिरूर लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची. भाजपसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दिल्लीमधील नेते जाळं टाकतायत, पण आम्ही मवियातच. TV9 मराठीच्या लोकसभेच्या महासंग्राम कार्यक्रमात संजय राऊतांचा दावा. राज ठाकरे आणि भाजपचे विचार जुळतायत असं असलं तरीही अजून युती झालेली नाही. महायुती मनसेच्या युतीच्या चर्चेवर फडणवीसांचं वक्तव्य. एकटे लढलो तर 6 किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकू. मवियाच्या जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचं विधान. स्वबळावर 48 जागा लढण्याची आमची तयारी. प्रकाश आंबेडकरांचा स्वबळाचा नारा. सातारा, कोल्हापूर आणि सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची मागणी. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 3 सदस्यांच्या ऐवजी 4 सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. 4च्या प्रभागामध्ये नगरसेवकांची संख्या 7 न कमी होणार. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदेगडाच्या आमदारांमध्ये राडा. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे भिडले. दोन्ही नेत्यांमध्ये धक्काबुक्की. विधिमंडळातल्या भुसे आणि थोरवेंच्या वादावर शिंदेंची नाराजी. मुख्यमंत्री शिंदेंनी भुसे आणि थोरवेंना दिली समज. बुलडाण्याच्या मोताळ्यामधील 6 नगरसेवकांची शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये घरवापसी. आमदार गायकवाडांनी विकासाचा गाजर दाखवून दिशाभूल केल्याचा नगरसेवकांचा आरोप. सांगलीमधल्या कवठेमहांकाळ तालुक्यामधल्या पाणी टंचाईवरून रोहित पाटील आक्रमक. हजारो शेतकऱ्यांसह पाटबंधारे कार्यालयाला घेराव घालत ठिय्या. साताऱ्यामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांचं 3ऱ्या दिवशीही उपोषण सुरूच. विक्रम बाबा पाटणकरांची उपोषणस्थळी भेट. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचं आश्वासन. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये पालकमंत्री विखे पाटलांना घरचा आहेर. भाजपच्या विवेक कोल्हेंचा शिर्डीमध्ये मोर्चा. गावांना निधी वाटपावरून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप. धुळे शहरामधल्या सार्वजनिक रस्ता खुला करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं टाळ वाजवत आंदोलन. महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. अकोल्यामध्ये भाजपा महिला आघाडीकडून ममता बॅनर्जींच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन. पश्चिम बंगालमधील महिलांवरील अत्याचाराविरोधात महिला आघाडी आक्रमक. भंडारा जिल्हा परिषदेवर ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन. बीएड डीएड धारकांच्या विविध समस्या घेऊन जिल्हा परिषद अध्यक्षांना घेराव. राज्यामध्ये 10वी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला 8 ठिकाणी कॉपीचे प्रकार उघड. लातूर आणि जळगावच्या परीक्षा केंद्रावरील कॉपीच्या प्रकाराबाबत राज्य मंडळानं अहवाल मागवला. जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा पाऊस. परीक्षा केंद्रामध्ये एकाच बाकावर 2 विद्यार्थी बसल्याचा प्रकार समोर. शिखर बँक घोटाळ्याचा सी समरी अहवाल सत्र न्यायालयामध्ये सादर. 15 मार्चला अहवालावर सुनावणी. उद्या पुणे लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द तर काही उशिरानं धावणार. दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक. कल्याण शिळफाटा रस्त्यावर उद्या अवजड वाहनांना बंदी. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी वनपरिक्षेत्रामध्ये 6 मोरांचा मृत्यू. मोरांवर विषप्रयोग झाल्याची प्राथमिक माहिती. वन विभागानं गुन्हा दाखल करत एका जणाला घेतलं ताब्यात. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये 2 नव्या पादचारी पुलांचं लोकार्पण. खासदार राजन विचारेंच्या पुढाकारानं पुलांचं काम. लोकार्पणाला मध्य रेल्वेचे अधिकारीही उपस्थित. मुंबईतल्या झोपडपट्टी वासियांना मोठा दिलासा. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये केवळ आवश्यक तेवढ्याच झोपड्या तोडण्यात येणार. अधिक झोपड्या तोडल्यास संबंधित झोपडपट्टी धारकांवर कारवाई होणार. नाशिक शहरामधल्या अनेक भागात आज पाणीपुरवठा बंद राहणार. नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार. तर रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. पिंपरी चिंचवडकरांची जलवाहिनी असलेल्या पवना नदीच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ. पवना नदी देशामधील सर्वाधिक प्रदूषित नदी. नदीची गुणवत्ता खालावत असल्यानं तातडीनं उपाययोजना करण्याच्या महापालिकेला सूचना. अकोला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. मुसळधार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा दर केवळ 150 ते 800 रुपयांपर्यंत. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात.
नंदुरबार शहरामध्ये भेसळयुक्त दूध विकणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनाकडून 149 भेसळयुक्त दूध नष्ट. रत्नागिरीमधल्या प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेला सुरुवात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाला. धुळे जिल्ह्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं गहू काढणीला सुरुवात. गहू काढणीसाठी आलेल्या शेतमजुरांना 200 रुपयांचा रोजंदारी दर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या पिकाची आवक सुरू. सफेद हरभऱ्याला यंदा 9,000चा भाव. अजून चांगला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यामधल्या पोलीस कवायत मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन. महोत्सवामध्ये शिवरायांच्या आरमाराची प्रतिकृतीचं प्रदर्शन. नागरिकांची मोठी गर्दी. अंबरनाथमध्ये अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारली. मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी.